घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत पेण नगरपालिकेने 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन केले आहे। त्याच अनुषंगाने आज 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली पेण शहरात काढण्यात आली। रॅलीची सुरुवात पेण नगरपालिका येथून झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर मार्ग, कौंडाळ तलाव, राजू पोटे मार्ग, पेण एसटी स्थानक असा मार्गक्रमण करीत रॅलीचा समारोप पुन्हा नगरपालिका येथे झाला। या रॅलीत मुख्याधिकारी जीवन पाटील, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते। यावेळी विविध देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमले होते। या अभियानाचा भाग म्हणून स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सत्कार समारंभ नगरपालिकेत आयोजित करण्यात आला। तसेच नगरपालिकेच्या शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करून तिरंगा लाईटने सजावट करण्यात आली आहे। या अभियानात 15 ऑगस्ट रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या हुतात्मा क्रांतीस्तंभाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन होणार असून या सोहळ्यात सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे। तिरंगा या मोहिमेअंतर्गत पेण नगरपालिकेने मागील 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये आज आपली झेंडा रॅली, तिरंगा रॅली, आपण बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि तो कार्यक्रम संपन्न झाला। त्याचप्रमाणे आज आपण जे स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्मा झालेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ आज नगरपालिकेत आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या शासकीय इमारतीवर ह्या निमित्त रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आपण प्रत्येक चौक हा सुशोभीकरण केलेला आहे, तिरंगा लाईटने सुशोभित केलेला आहे। त्याचप्रमाणे येत्या 15 ऑगस्ट रोजी आपलं जे हुतात्मा क्रांतीस्तंभ आहे या नवीन वास्तूचं आपलं उद्घाटन आहे। त्यानिमित्त सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांना आपण आमंत्रित केलेले आहे। या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेनिमित्ताने मी पेणच्या सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात, प्रत्येक बिल्डिंगवर आपला तिरंगा ध्वज या 3 दिवसात, येत्या 3 दिवसात त्यांनी फडकवावा व आपल्या देशाप्रती त्यांनी अभिमान बाळगावा असं मी त्यांना सर्व नागरिकांना आवाहन करतो।